स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा तर मग स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहे. आपण सर्वच जण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. मग प्रकट दिन विशेष आपल्या सर्वांनाच काहीतरी सेवा करायच्या असतात. मात्र कधी काय होतं बघा, आपल्या काहीतरी लहान बाळं असतात घरामध्ये, कुणाला व्यवसाय असतो, कुणाला नोकरीला जायचं असतं आणि मग शक्य होत नाही. मग यासाठी तुम्ही मोबाईलवरती जरी लावून दिल्या, समजा तारक मंत्र, स्वामी मंत्र जप, स्वामी चरित्र सारामृत, तरी देखील आपल्याला पारायण केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. तर मग याचसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृतातील 13वा अध्यायाचे पठण करणार आहोत आणि या अगोदरचे अध्याय देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही तो नक्कीच जाऊन पाहू शकतात आणि तुम्हाला पारायण करणं जर शक्य होत नसेल तर नक्कीच तुम्ही नुसतं ऐकलं तरी देखील तुम्हाला पारायण केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल. अगदी पहिल्या अध्यायापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, तर तुम्ही नक्कीच पहा. चला मग आज 13वा अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायादी वाढले. द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तयते एके समयासी काय बोलते समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरो ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले. तेव्हापासून बाळाप्पासी त्रास देत हरदिशी घाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्यांच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयसे द्रव्यांशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार देवा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी सत्वर म्हणे देवाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयसी हार नाही आम्हा पासी बाळप्पा ठेवतो तयसी तुम्ही मागून द्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसी चोळप्पा कारणे. जवाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. असे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो हात आजवरी तो काढून त्यास धुरी करावे राणी म्हणत असे. आले एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून या झोळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. आता यावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीते आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झुळी चोळप्पा ते देवन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले रीन अस्वस्था आता असावे. पाहून या द्रव्यांशी आनंद झाला तयसी परीन झाले मानसी. श्रीचरण अंतरले चोळप्पासी दूर केले. बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करिता ती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टांतरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जाओ येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जाओ येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनासी त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन
विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी, गर्वभरिती कोणासी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करूनी दाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कराने कोणाप्रती धीरे काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीस भिवूनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी. कारभारी पातले तयासी बोलती समर्थ. कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर. बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी अनावे म्हणती सत्वर फौजदारासी. समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असे निरुपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्यांश नाही आम्हापासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तेसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीते दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा. न करीते सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसर त्रयोदशाध्याय गोढा. श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणामस्तु शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय करुणाघना. जय 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 अगशमना. जय 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 परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्राप्त काळी उठून आधी करावे नामस्मरण. आंतरी द्यावे स्वामीचरण. शुद्ध मन करुनी प्राप्त कर्मे आटपुनी. मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणी स्वामीचे षोडशोपचारे पूजन करावे. सदावे करून धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय 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 अगहरणा परात्परा कैवल्य सदना. ब्रह्मानंदा इतिवर्य. जय 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 पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया. सर्व साक्षी करुणालया भक्तजन तार्याया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इष्ट इंद्र अष्टदिक्पालादी समग्र. तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि ठेवविता तूच समर्थ निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागे अधिम ध्याग्र. कोठे नसे पाहता असुनिया. निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे. शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे. कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू किंवी आपली स्तुती. सहस्त्रमुखी निश्चिती. शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा. रक्षावे मजसी. समर्था कृपा कटाक्ष. दीननाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समुद्री यामिना. आश्चर्य जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावून निरसन. इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पाववया पैल तीर. तवन्नाम तरनिसाचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बांधूत तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन. आज्ञान तिमीर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगटोपे. शांती मनी सदा वसो व्रथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो. व्रथा विषयाचे नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने भोव हा सुगम. दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो. भ्रांती चिंता अंगीन यावे असत्यता. सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नाना मृत प्रचंड आणि परमार्थ तेथे सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा. अहोरात्रतेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसे करावे स्वामी भक्ती ही नेनेमी मदमती. परी असता शुद्ध चित्ती तिची भक्ती श्रेष्ठ पे. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये
लोकांत जयसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती दयेची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा एकोत भावी उक्त चतुर्दशाध्याय गोढा शिरस्तु शुभम होतो. अध्याय 15. श्री गणेशाय नम. अंतरी स्वामी भक्ती जडताचारी पुरुषार्थी येता हाता पापताप दैन्य वार्तात येते काही नवरेची सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन जे नर करीते नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा मनती तयसी शीतोष्णाची भीती नसीची ज्याची याचित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयते त्या वेळी मंगळ वेड्यात बसप्पातिली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कटकशय्या करून ती येवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटुनी माथा ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्ष करून दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून स्थविता झाला बहुत प्रकारे पाहुन या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरदहस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून यायशी वार्ता करीतसे आकांता मने घर बुडाले बसप्पा येता गृहासी दृष्टोंतरे बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवाद न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रंजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदेज ओरडती परी बसप्पाच्या चित्तीन वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेज अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावर याला अपरमित देखील सर्पसमूह चोहुकेडे वृक्षसाका अवलोकित तो सर्पमय पाहत दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुन यायशी परे भयभीत झाला अंतरी तो तयसे मधुरंतरे समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितकू घेई न करी अनुमान काही देव तुझे उद्देले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडोळणी सर्पा त्वरित उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून परतले सत्वर ग्रामा माझ्या आले बसप्पा सहित पैसले समर्थ एका देवळे तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत व त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे निवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेविला स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती येतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा पोषेंजे असो तो बसप्पा भक्त संसार सुखोपभोगेत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यंतरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक परिसोत पंचदशाध्याय गोढा श्री स्वामी चरणामस्तु शिरस्तु शुभम होतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय अगदी नित्यसेवा आपली केलेली आहे. तर आजची सेवा मी माझी स्वामीचरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.